हाँ कोण? वय वय आहेत की. बोलवतो हा 1 मिनिट. मामनजी मुंबईवरनं फोन आहे तुम्हासनी. हा म्हणलंय ना व. ठीक आहे, गप गुमान खायचा. एवढी मेहनत करून काय उगत केलं भाई? बाहेर खातो की काहीतरी. तूच का बाहेर कोण काळा कुत्रा विचारताय का तुला? घ्या, भूक लागली असेल ना व तुम्हासनी. हॅलो, हा सुरेश, हा नमस्कार. नाही नाही, जोंधळ्यानं सगळं नीट समजून सांगितलेलं आहे, काळजी करू नका. नाही नाही, अहो काय इथले काही इदी बाकी आहे ते झाले की आम्ही लवकरात लवकर येतो मुंबईला. होय होय. हा, आणि साहेबांना नमस्कार सांगा. मामनजी, आता तुम्ही तिकडं नाही म्हणल्यावर मुंबईतली लई कामं तटल्या असत्या ना व. नाही, तुम्ही हितच थांबलाय तर कसं होणार हो शिक्षण खात्याचं? मंत्री म्हणल्यावर लई मोठी जबाबदारी असते बघा. असं आमचा पप्पा नेहमी सांगतात. अहो सुनबाई, घर बी तेवढंच महत्वाचं आहे. अहो पाडवा जवळ आलाय. रानात थोरल्या सुनबाई वाड्यावर नाही म्हणल्यानंतर आम्हाला मुंबईला कसं जावं वाटत? नाही मामांजी, तुम्ही त्याची आशा सोडूनच द्या आणि तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या बरं. राणा भाऊजी आणि जाऊबाईंना घरी आणण्याची जिम्मेदारी फक्त आमची. तुम्ही मुंबईवरनं परत येई पुतूर ते दोघं बी घरात आलेला असत्याल बघा. नाही, रानात थोरल्या सुनबाई या घरात येत नाहीत आणि हे घर एक होत नाही तवर आम्ही इथनं हलणार नाही. पण राणा भाऊजी तर घरी येणार नाही म्हणायलेत ना ब. ठीक आहे, मग घर तिकडे जाईल. नाही, एवढा मोठा वाडा शेतात कसा जाणार बरं? अहो सुनबाई, घर म्हणजे 4 भितड नाही. ठरलं, आपण समदेनी शेतावर राहायला जायचं. आम्ही आमच्या राणा बिगर राहू शकत नाही. वदक्का, संपत, लवकर बाहेर या. म्हणजे वदक्का, आपलं सगळं सामान बांधायला घ्या, आपण शेतावर राहायला जातोय. शेतात? होय, राणा इकडे येत नाही ना व. आपण समधी शेतावर राहायला जाऊ. चालतंय. आपण काय चालतंय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो,
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.